हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला खरं तर आपण सुरुवात करूया। सो बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपण फ्री मध्ये ऑनलाईन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे। छान असा ड्रेस क्लास चालू आहे आणि खरं तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन ड्रेस क्लासचा 19वा दिवस। सो बघा, मग बोल बोल करता 18 दिवस झालेले आहेत आणि खरं तर या 18 दिवसात आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलेल्या आहोत। तर आज काय शिकणार आहोत? खरं तर आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत, पण आज काय शिकणार आहे याआधी मी तुम्हाला आपण याआधी काय शिकलो तर ते इन शॉर्ट मध्ये सांगते, जेणेकरून आपण काय काय शिकलेलं आहोत त्याची तुम्हाला लिंक लागेल। त्याचबरोबर जर कोणाचा एखादा टॉपिक मिस झाला असेल तर ते तुमच्या सहज लक्षात येईल। सो बघा, हा जो काही क्लास आहे हा अगदी बेसिक पासून स्टार्ट केला। म्हणजे काय की बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि ड्रेसवरून परफेक्ट माप कशी घ्यायची, तर हे दोन्हीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक होता तो म्हणजे पंजाबी ड्रेस। सिंपल साधे सलवार आणि साधा टॉप सहित आपण एक संपूर्ण ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे। एवढंच नाही तर साडीपासून कशा पद्धतीने घागरा स्टिच करायचा, खणाचा फ्रॉक कसा स्टिच करायचा, तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आणि एक खूप छान असा प्लेटेड खूप सारा घेरचा फ्रॉक सुद्धा कसा स्टिचिंग करायचा, तर हे सुद्धा बघितलं। आणि यानंतर आपण घेतला होता एक प्लाझो सेट, म्हणजे त्याला कॉर्ड सेट आहे तुम्ही म्हणू शकतात। तर शॉर्ट टॉप आणि प्लाझो पॅन्ट, तर हे सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जेवढं काही शिकलेलं आहोत तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा म्हणजे आपले हे क्लासेसचे व्हिडिओ बघून सहजच त्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करता यावी, खरं तर यासाठी। आणि खरं तर आता आज सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, खूप रिक्वेस्टेड, तो म्हणजे नऊवारी साडी। खूप साऱ्या कमेंट येत आहे की नऊवारी साडी सांग, नऊवारी साडी सांग। सो फायनली आज आपण नऊवारी साडीची कटिंग करणार आहोत। तर शाईन मस्त आणि मस्त अशी नऊवारी साडी आहे, 5 ते 6 वर्षाच्या मुलीची आहे खरं तर ही। पण सेम याच पद्धतीने फक्त थोडेसे माप जर चेंज केले तर तुम्ही मोठी सुद्धा तुमच्या आपल्या साईजची सुद्धा नऊवारी साडी सहज स्टिच करू शकतात। खरं तर मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा एकच व्हिडिओ बघून परफेक्ट अशी नऊवारी साडी एकदम व्यवस्थित स्टिच करता येईल, जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने। त्याचबरोबर महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे। एवढंच नाही तर जर म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, कॅल्क्युलेशन फॉर्म्युले हे सगळं मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट शाई मस्तानी नऊवारी साडी कटिंग स्टिचिंग कशी करायची, परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित, हे सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला आपण कुठल्या सहावारी साडीपासून आज नऊवारी साडी शिवणार आहोत तर ते दाखवते। तर बघा, ही गुलाबी म्हणण्यापेक्षा राणी कलर, डार्क राणी कलरची साडी आहे। व्हिडिओत थोडी वेगळी दिसत असेल पण छान अशी डार्क कलरची आहे आणि त्याचे काठसुद्धा छोटेसेच आहे। पण शक्यतो नऊवारी साडी ही काठपदर साडीपासून शिवल्यावरच ती छान दिसते, त्यामुळे मग हे बघा, ही इथे काठाची साडी घेतलेली आहे। छान असं कलर कॉम्बिनेशन आहे, काठ पण छोटेसे नाजूक आहे। आणि आता ह्या साडीचा पदर जो आहे तर तो बघा ह्या पद्धतीचा ग्रीन आहे। तर ही जी काही साडी आहे तर ह्या साडीपासून आज आपण खूप सुंदर अशी नऊवारी साडी शिवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे, तर 2 मीटर अस्तर घेतलेला आहे। बघू त्यातलं किती लागतं किती नाही। ॲक्च्युली मी 3 मीटर आणलेलं आहे, कारण की याच्यावरचा ब्लाऊज पण शिवायचा आहे। पण सगळ्यात आधी आता आपण बघा नऊवारी साडीची कटिंगला सुरुवात करणार आहोत। आणि कटिंग जी आहे तर ती 4-5 टप्प्यांमध्ये आहे। तर पहिला जो काही टप्पा आहे तर तो आहे पॅन्ट, म्हणजे आपण नऊवारी साडीसाठी सगळ्यात आधी जे काही अस्तर असतं त्यापासून पॅन्ट कटिंग करत असतो। तर बघा, हा मी कपडा घेतलेला आहे आणि म्हणजे अस्तर। तर सगळ्यात आधी कटिंग आता अस्तरवर करणार आहोत आपण। आणि अस्तर काय आपलं पूर्ण साडीला लागत नाही, फक्त पॅन्ट पुरतं लागतं, 1.5-2 मीटर लागतं। उंचीवर ते डिपेंड आहे, तर इथे शक्यतो 1.5 मीटर लागेल असा माझा अंदाज आहे। सो बघूयात। तर बघा, डबल फोल्ड हा कपडा केलेला आहे, तर तो अजून फोल्ड करायचा, कारण की आपल्याला ॲक्च्युली 4 पदरी इथे कपडा लागणार आहे। तर बघा, मग उंचीनुसार किती लागेल
त्यानुसार मी इथे 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंग झालेली आहे. एकदा फक्त चेक करते की तेवढं आपल्याला उंचीला सफिशियंट आहे की नाही. तर बघा इथून मी टेप ठेवला आणि आपली इथं उंची आहे 26. तर मी इथं 26 इंचाला मार्किंग करून घेते. इथे काही लगेच आपल्याला मार्जिनची गरज नाही आहे, कारण की थोडंच मार्जिनमध्ये जाणार आहे आणि पुन्हा वरती आपण नेफा लावणार आहोत. त्यामुळे मग इथे मायनस करून परत ॲड करण्यापेक्षा डायरेक्ट मी इथे जेवढी उंची आहे तेवढ्याच उंचीचे इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता तुमची जेवढी उंची आहे त्याचा तुम्हाला तिसरा भाग काढायचा असतो. तर आता इथे 26चा तिसरा भाग काढायचा आहे आपल्याला. तर इथे ते जवळजवळ 8:45 येतं, पण मी इथे 9:30ला मार्किंग केलेली आहे. थोडंसं लुझिंगच ठेवायचं होतं त्यामुळे. तर बघा मग मी इथे 9:30ला उभं आणि आडवं असं सगळ्या साईडने मार्किंग करून घेते. आणि सगळ्यात आधी आता इथे एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा मग पट्टीच्या सहाय्यानेच आपण ह्या पद्धतीने 9.5 बाय 9.5चा बॉक्स इथे ड्रॉ केला. त्यानंतर इथून 2 इंच आतमध्ये मार्किंग करून आपल्याला इथे जे आकाराचा शेप द्यायचा आहे. त्याआधी बघा मी इथे बॉटम घेते. तर इथे बॉटम आहे 10, तर त्याचं निम्म म्हणजे मी इथे 5ला मार्किंग केली. थोडंसं तुम्ही मार्जिन ठेवून 5.5ला सुद्धा मार्किंग करू शकतात. आणि त्यानंतर बघा हे 2 पॉईंट आपल्याला जॉईन करायचे, म्हणजे जसं आपण पॅन्टची कटिंग करत असतो ना, सेम त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर इथे आपल्याला जे आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा ही मार्किंग झालेली आहे. तर आता जी मार्किंग झालेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि एवढं लुझिंगसाठी आपल्याला सफिशियंट आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकतात, पण उंचीच्या मानाने एवढं परफेक्ट आहे. तरी पण मी थोडंसं एक्स्ट्राच घेतलेलं आहे, अर्धा पाऊण इंच. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने मग हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता 2 पार्ट इथे रेडी होणार आहे आपले. मी ॲक्च्युली इथून जॉईंट होतं तर ते कट करवते. आणि बघा 2 साईडचे 2 पॅन्टचे पार्ट्स इथे रेडी झालेले आहे. म्हणजेच इथे आता आपली पॅन्टची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता पुढच्या कटिंगला आपण सुरुवात करूयात. तर बघा तुमच्या लक्षात आले असेल, पहिला पार्ट आपला इथे तयार झालेला आहे, तो म्हणजे पॅन्टचा. त्यानंतर आता पुढचा पार्ट आहे की आपल्याला साडीचा म्हणजे नऊवारी साडीसाठी पदर कट करायचा असतो. तर जो काही सहावारी साडी आहे ना, तिथूनच आपल्याला पदर कट करायचा आहे, जो पदर आहे तोच. तर बघा मी इथे ॲक्च्युली डबल फोल्ड करून घेते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसावा त्यासाठी. आणि जेवढी उंची असेल तेवढ्याच्या उंचीच्या डबल आपल्याला इथे पदर घ्यायचा असतो. तर बघा मी व्यवस्थित इथे एकवर एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने टेप ठेवून उंची आहे इथे 26. तर बघा इथून 26ला मार्किंग करते, ते आलेलं आहे इथपर्यंत. ठीक आहे. आणि तिथून पुन्हा अजून एकदा 26ला मार्किंग करते, कारण की मी आत्ताच बोलली आपल्याला उंचीच्या डबल घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा ही मार्किंग केलेली आहे. तर इथून आता आपण सरळ कट करून घेऊयात. तर मी किंचितचं इथे तुम्हाला वाटत असेल तर अर्धा इंच मार्जिन ठेवू शकतात, नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तर बघा मग मी इथे हे कट करून घेतलेलं आहे पदर आपला. त्यानंतर काय करायचं बघा, आता ज्या साईडने मी बसलेली आहे त्या साईडने तुम्ही सुद्धा तसंच करू शकतात. ॲक्च्युली हा पदर आता मी थोडासा फिरवून घेते, म्हणजे तुम्हाला समजणं पण जरा सोपं जाईल. हे बघा ह्या पद्धतीने. आणि खालच्या साईडने साधारणतः 6 इंचाला इथे पण मार्किंग करून घेऊयात. आणि बघा जिथून मार्किंग केलेली आहे तर तिथून आपल्याला गोलाकार वरच्या साईडला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा पदरासारखा आकार येईल आणि मग तो व्यवस्थित आपल्याला म्हणजे साडीसुद्धा व्यवस्थित येईल, पदर वगैरे सगळंच. तर बघा मी खालच्या साईडला आपण व्यवस्थित गोलाकार शेप इथे देऊन घेतलेला आहे. आणि बघा त्यानंतर काय करायचं, जिथून आपण गोलाकार आकार दिलेला आहे तिथून आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे, पूर्ण जो काही गोलाकार पदर वगैरे आहे तिथपर्यंत. तर मी अजून थोडंसं बघा किंचितचं कटिंग केलं, म्हणजे अजून तो गोलाकार जरा मॅच होईल ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता हे कट केल्यानंतर इथून बघा ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे. आता ह्या प्लेट्स आपल्याला पूर्णच जेवढा आहे ना गोलाकार शेप वगैरे सगळंच मिळून ह्या काठापासून तर त्या काठापर्यंत टाकायचे आहे. आणि साधारणतः प्लेट्स टाकून आपलं किती तयार झालं पाहिजे बघा, जो काही आपला ह्या पॅन्टचा जे शेप आहे तर तो किती येतो बघा, इथे 11 येतोय. म्हणजे आपण टाकताना 9.5 टाकला, पण कटिंग करून तो 10:30-11पर्यंत होतो. तर मग प्लेट्स टाकत तो 10:30पर्यंत किंवा 11पर्यंत झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला तिथे प्लेट्स टाकायचे आहेत. तर बघा मग इथे मी वरच्या साईडने प्लेट्स टाकायला सुरुवात करते आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ह्या फोल्ड करत करत इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने मी आताच बोलली की 10:30 ते 11पर्यंत ते रेडी झालं पाहिजे.
म्हणजे जेवढा आपला जे शेप आहे ना तेवढं रेडी झालं पाहिजे, कारण की हा जो काही पदर आहे तर तो आपल्याला तिथे जे शेपवर जोडावा लागतो. त्यामुळे मग ते प्लेट्स टाकतानाच व्यवस्थित मोजून घ्यायचं, म्हणजे मग नंतर आपल्याला काही ॲडजस्टमेंट वगैरे करावं लागणार नाही आणि आपलं काही चुकणार सुद्धा नाही. आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित केलं की मग सगळं परफेक्ट येतं आणि मग आपल्याला टेन्शनसुद्धा नंतर येत नाही. तर बघा मी थोडंसं किंचित होतं तर मी वरतीसुद्धा एक प्लेट्स तिथे काठाच्या तिथे आपण टाकू शकतो, जर तुम्हाला वाटत असेल की ते जास्त होत आहे तर बघा मग इथे ह्या पद्धतीचा आपला पदर रेडी झालेला आहे. म्हणजे बघा मी तुम्हाला एक एक पार्ट कट करत कशा पद्धतीने रेडी करायचं ते सांगितलं. सगळ्यात आधी आपण पॅन्ट अस्तरची कटिंग केलेली आहे आणि त्यानंतर आपण पदर कट केला आणि तो प्लेट्स टाकून कंप्लीट रेडीसुद्धा केलेला आहे. आता तुम्ही ह्याच पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देते, म्हणजे तो प्लेट्स वगैरे खराब होणार नाही आणि स्टिच करताना नंतर आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला जो काही बॅक साईडला आपण काष्टा लावत असतो तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा आता पुढे जी काही साडी आहे कंटिन्यू, तर ती आपण इथे डबल फोल्ड करून घेऊयात. तर इथे तुमच्या लक्षात येईल की खालचा काठ सरळ आहे आणि त्यावर वरचा काठ उलटा ठेवलेला आहे, म्हणजे एक पार्ट सरळ एक पार्ट त्यावर उलटा पाहिजे आणि खाली बघा ते जॉईंट आहे आपलं. तर आता आपण काय करणार आहोत की जे जॉईंट आहे तर ते कट करणार आहोत, पण ते कट करण्याच्या आधी आपण काष्टाचं माप इथे मार्किंग करून आणि कटिंग करून घेऊयात. तर बघा इथून आता तुमची जी काही उंची आहे तर त्या उंचीची तुम्हाला इथे मार्किंग करायची. तर बघा मी इथे 26ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि तीच मार्किंग वरच्या साईडला सुद्धा इथे करून घ्यायची. त्यामध्ये आपण 4 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे, म्हणजे उंची अधिक 4 इंच मार्जिन. तर असं टोटल 30ला इथे मार्किंग केलेली आहे आणि आता जी मार्किंग केलेली आहे तर त्यावर आपण परफेक्ट ह्या पद्धतीने कटिंग करून घेऊयात. लक्षात राहू द्या 30ची मार्किंग केलेली आहे, म्हणजे तुमची उंची किती पण असो त्यामध्ये 4 इंच एक्स्ट्राचं ॲड करायचं. आणि त्यानंतर ज्या साईडनी जॉईंट पार्ट आहे तर तिथून सुद्धा आपल्याला ते कट करून दोन्ही पार्ट्स वेगवेगळे म्हणजे सेपरेट इथे करून घ्यायचे आहे. फक्त ते काठावर काठ राहून द्यायचं आणि जिथून असं जॉईंट पार्ट आहे तिथून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग आता हे आपले इथे कटिंग झालेले आहे आणि दोन्ही पार्ट व्यवस्थित सेपरेट सुद्धा झालेले आहे. त्यानंतर काय करायचं, आता हा जो काही पार्ट आहे तर हा सुद्धा आपल्याला जे आकाराला जॉईन करायचा असतो. त्यासाठी जी काही कटिंग केलेली पॅन्ट आहे तर ती इथे मी म्हणजे जिथून आता सेपरेट केलं का त्या साईडला ठेवायचं आणि जो काही जे आकार आहे तर त्याची मार्किंग करून घ्यायची आणि एक्झॅक्टली जी मार्किंग केलेली आहे त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि बघा त्यानंतर ज्या साईडने जे आकाराची मार्किंग केलेली आहे त्याच साईडने आता आपल्याला बघा मी हे फिरून घेते म्हणजे मला कटिंग करणं सोपं जाईल, पण लक्षात राहू द्या त्याच साईडने इथून मी 4ला मार्किंग केली आणि आता हे आपल्याला ह्या पद्धतीने गोलाकार कट करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता हा काष्टा आपला कटिंग झालेला आहे. आता काय करायचं, ज्या साईडने काठ आहेत त्या साईडने आपल्याला जॉईन करून तो काष्टा रेडी करायचा आहे. तर बघा आत्ताच मी बोलली की आपलं कटिंग करताना आपण जो बॉक्स रेडी केला होता उंचीचा 3रा भाग म्हणजे 9.5, तर मी ते 9.5ला मार्किंग केलेली आहे आणि बरोबर आता जिथे मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे. तर बघा एक काठ म्हणजे जसं मी आता सांगितलं एक काठ सरळ आहे आणि हा एक त्याच्यावर उलटा आहे आणि बरोबर 9.5 पर्यंत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. जेवढा काठाची बॉर्डर आहे तिथपर्यंत. इथे काठ आता बऱ्यापैकी छोटाच आहे त्यामुळे मग मी तेवढीच टीप मारली. तुमचा काठ जर मोठा असेल तर तुम्ही मोठी टीप मारू शकतात किंवा मोठा काठ असला तरीसुद्धा तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही छोटंसुद्धा करू शकतात. तर बघा ह्या पद्धतीने इथे आपला काष्टा रेडी झालेला आहे. तर बघा मी एकदा तुम्हाला व्यवस्थित सरळ तो ओपन करून दाखवते. ह्या पद्धतीने व्यवस्थित काठ एकावर एक सुद्धा इथे परफेक्ट असे आलेले आहे. ठीक आहे. तर आता हा काष्टा आपण साईडला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आता पुढचा पार्ट आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग आता पुढच्या आपल्या बघा जे काही प्लेट्स असतात शाही मस्तानीच्या तर त्या रेडी करायच्या आहे, पण त्याआधी आपण जी काही अस्तरची पॅन्ट कटिंग केलेली आहे तर ती आपण आता इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा साडी इथे मी सरळच ठेवलेली आहे आणि त्यावर जो काही पार्ट आहे पॅन्टचा तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं बघा आता खालच्या साईडला म्हणजे काठाच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून द्यायचं आहे. त्याचबरोबर वरच्या साईडला 4.5-5 इंचाचं आपल्याला इथे मार्जिन सोडायचं आहे. तर बघा मग इथे ह्या पद्धतीने मी ती पॅन्टचं पार्ट ठेवलेला आहे. तर कडेकडेने आपण कट करून घेऊयात. तसं बघायला गेलं तर साईडने आपल्याला मार्जिन लागणार नाही आहे, बट तरीसुद्धा 3.5-4ची आपण मार्किंग करून ठेवूयात म्हणजे ते कमी वगैरे पडायला नको त्यामुळे. आणि वरच्या साईडला बघा 5ची मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता बरोबर जशी मार्किंग केलेली आहे तर बघा मी ह्या पद्धतीने 3 एक्स्ट्राचं घेतलेलं आहे
इकडनं सुद्धा आणि बाकीचं मी इथे सरळच कट करते. ते जॉईन केल्यानंतर एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊयात आणि वरती बघा 5 आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता हे कटिंग झालं आहे एक पार्टचं. सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपल्याला लागतोय. तर बघा मग मी पुढची साडी इथे कंटिन्यू लगेच ठेवून घेतली आणि त्यावर तो पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या की सरळच साडी आहे, उलटी वगैरे काहीही केलेली नाही आहे. एक पार्ट झाला की तोच पार्ट ठेवून बरोबर त्याच लेवलमध्ये एक्झॅक्टली बघा आता आपण हा कट करून घेऊयात, कारण की इथे पॅन्टचे आपल्याला 2 पार्ट लागणार होते, त्यामुळे मग आपण इथे दोन्ही पण कटिंग करून घेतोय ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा दोन्ही पण पार्ट्स इथे आता आपण कट करून घेतलेले आहे. तर ह्या पार्ट उलटा ठेवायचा, त्यावर अस्तरची पॅन्ट ठेवलेली आहे बघा आणि मी आता ते घडी घालून साईडला ठेवून घेते. सेम इकडे सुद्धा तसंच करायचं, उलटी ठेवायची, आतमध्ये बरोबर बघा पॅन्टचा पार्ट ठेवून ह्या पद्धतीने फोल्ड करून साईडला ठेवून दिलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपला पुढच्या प्लेट्स टाकतो शाही मस्तानीच्या, तर त्या टाकायच्या आहेत. तर बघा ही आपली आता 6 वारी साडी होती, म्हणजे साधी रेग्युलर साडी, आणि त्यापासून आता बरेचसे पार्ट रेडी झालेले आहे आणि ते कट केल्यानंतर खूप कमी पार्ट आपला उरला आहे. पण इथून बघा 5 ते 6 इंचाला मार्किंग करायची आहे आपल्याला. आणि ही जी काही साडी आहे ना, तर त्याचं ॲक्च्युली मी फॉल वगैरे इथे काढून घेतलेला आहे आणि कडेने पिको आहे, तर बरोबर त्या साईडने आपण ह्या पद्धतीने प्लेट्स टाकायला इथे सुरुवात करूयात. तर ह्या ज्या काही प्लेट्स आहेत तर त्या 3-3.5 इंचाच्या आपण घेऊयात, 4पर्यंत घेऊ शकतो, जास्त पण मोठ्या घेऊ शकतो. पण आता ही साडी आपल्याला पूर्ण पण खूप गरजेचं आहे, त्यामुळे मग मी जवळजवळ 3.5-4च्या ह्या प्लेट्स टाकते. त्याच्यातला डिस्टन्स पण जास्त काही ठेवत नाही आहे, जवळजवळ म्हणजे घेत नाही. तुम्ही ह्या प्लेट्स खूप जवळजवळ सुद्धा घेऊ शकतात, पण मी आत्ताच म्हणते की 6 वारी साडी आहे ती पुरावी आपल्याला, कारण की आता बरेचसे पार्ट कटिंग केल्यानंतर खूप कमी उरलेला आहे काटाचा पार्ट, त्यामुळे मग मी जरा थोडंसं लांब लांबच प्लेट्स टाकते आणि प्लेट्ससुद्धा 3.5च्याच घेते, जास्त काही मोठ्या घेत नाही आहे. तर बघा आता इथे आपल्याला कमी पडणार आहे. मी आता ॲक्च्युली जी काही आपली उंची आहे ना, तर त्याची मार्किंग करून घेते, म्हणजे 26 उंची आहे आपली, तर मग तिथपर्यंत मार्किंग करते आणि थोडंसं वरती एक्स्ट्रा ठेवते आणि सरळ कट करते, म्हणजे वरच्या साईडला जी काही आपली साडी गेलेली आहे तर ती आपल्याला खाली इथे लावता येईल, कारण की एवढं आपल्याला काही इथे पुरत नाही आहे, त्यामुळे म्हणजे इथे आपल्याला आता ॲक्च्युली जॉईंट द्यावा लागणार आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी इथून मार्किंग करून घेतलेली आहे, 26च्या थोडंसं वरतीच केलेली आहे. हे ओपनच करून घेते आणि सरळ ह्या पद्धतीने बघा कट करून घेतला. ठीक आहे. आता कट केलेला जो काही पार्ट आहे तर त्याच्या साईडला काट आहे, तर तो काट आता आपण इथे यूज करू शकतो. तर बघा एवढ्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत, तिथे मी इथे या जे काही आपल्या पिना आहेत तर त्या लावून घेते, म्हणजे मग आपल्याला पुढचं जॉईन करणं सोपं जाईल आणि जेवढ्या काही आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्या व्यवस्थितसुद्धा राहतील यासाठी. हे बघा जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे पिना लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपला जो काही आपण वरचा पार्ट कट केलेला आहे तो आणि हा कट करून सेम करून घ्यायचा आहे. बघा इकडचं सुद्धा वर खाली आहे, तर ते सुद्धा मी कट करून सेम करून घेते. हे बघा तिरका आहे थोडंसं, तर ह्या पद्धतीने मग एकसारखं करून घेतलं आणि आता आपण हे दोन्ही पार्ट्स जॉईन करून घेऊयात. तर बघा आधीच्या काठावर हा दुसरा काठ उलटा ठेवायचा आहे आणि फायनली आता आपण इथे जॉईंट दिलेला आहे. ठीक आहे. तर जॉईंट दिल्यानंतर सरळ करून तिथे दाबटीपसुद्धा दिलेली आहे. रेग्युलर जॉईंट देतं तसंच होतं, त्यामुळे मग मी ते कसं जॉईन करायचं ते काही तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. ठीक आहे. तर मग कंटिन्यू आता पुढे आपण त्या प्लेट्स टाकायला सुरुवात करूयात. बघा जर का तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही पिना लावत लावत करायचं आहे, म्हणजे ते प्रॉपर येतं आणि हलणार वगैरे सुद्धा नाही. आणि प्लेट्सचं बघा असं उभं जो काही डिस्टन्स आहे, म्हणजे पुढचे प्लेट्सचं तर अर्धा इंचाचं तुम्ही डिस्टन्स ठेवू शकतात ह्या पद्धतीने. आणि थोडंसं जवळ वाटत असेल तर तसंही करू शकतात, दोन्ही पण छानच दिसतं. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आता जेवढी उंची तर ऑलरेडी आपण कटिंग केलेली आहे तर तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. तर त्या प्लेट्स टाकल्यावर व्यवस्थित प्रेस करायचं आहे. इथे तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करू शकतात, पण मी काही डायरेक्टच आता इथे करते. आणि बघा ही शेवटची जी काही प्लेट्स असते तर ती आपल्याला इथे ह्या पद्धतीने उभी टाकायची असते. ॲक्च्युली इथे काठ खूप छोटा आहे, जर मोठा काठ असताना तर ते अजूनच खूप सुंदर दिसतं. जर तुमच्या साडीचा काठ मोठा असेल तर ते नक्कीच खूप छान दिसेल, पण ठीक आहे रेग्युलर छोटी साडी असली तरी तुम्ही असं करू शकतात.
आणि बघा मग फायनली बऱ्यापैकी आपल्या इथे प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. आता वरती जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि बघा कटिंगच्या आधी एकदा पुन्हा मार्किंग करून घेऊयात उंचीची. तर 26 इंच उंची आहे आपली, तर मी ती इथे मार्क केलेली आहे. आणि आता इथे व्यवस्थित त्या लाईनमध्ये पिना वगैरे लावून इथे कट करून घेते. आणि कट केल्यानंतर किंवा कट करण्याच्या आधी आपण इथे एक टीप मारून घेऊयात वरच्या साईडला, म्हणजे त्या प्लेट्स वरून पॅक राहतील. कारण की आपल्याला अजून पूर्ण साडी शिवायची आहे आणि त्यामध्ये ते वर खाली होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे मग मी काय करते, आधी एक वरती टीप मारून घेते आणि मग आपण ते बरोबर एकाच लेवलमध्ये, म्हणजे जेवढी उंची आहे तेवढं कटिंग करू शकतो. ठीक आहे, तर मार्किंग तर मी इथे करून घेतलेली आहे, पण आता टीप मारल्याशिवाय सगळं कट करत नाही. आणि बघा मग इथे तुम्ही बघू शकतात, मी कॉर्नरला जेवढी उंची होती ना तिथे बरोबर टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे त्या प्लेट्स वर खाली होणार नाही. आणि मग ह्या पद्धतीने ते कट करून आपण जो काही आपला समोरचा पार्ट आहे तर तो फायनली छान असा परफेक्ट फिनिशिंगसहित रेडी करून घेतलेला आहे. बघू शकतात खूप सुंदर एकसारख्या प्लेट्स वगैरे इथे तयार झालेल्या आहेत. ठीक आहे, आता त्यानंतर काय करायचं बघा, आपला जी काही पॅन्ट आहे तर इथे सुद्धा आपल्याला हा जो काही पोर्शन आहे तर तो जे शेपलाच जॉईन करायचा आहे. त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने ती पॅन्ट ठेवून घेतली आणि जो काही आपला जे आकार आहे तर तो मार्किंग करून घेते. बघा तिकडच्या साईडला लक्षात राहू द्या. आणि मग तो कटिंग करून घ्यायचा, तर तिथून आपल्याला जोडायचा आहे. ठीक आहे, तर आता फायनली हा पार्टसुद्धा आपला इथे व्यवस्थित परफेक्ट असा रेडी झालेला आहे. तर बघा मी तुम्हाला जवळून लूक दाखवते, किती सुंदर एकसारख्या अशा प्लेट्स आलेल्या आहे. आणि फायनली शाही मस्तानी नऊवारीसाठी आपला जो काही पुढचा पार्ट आहे तो छान असा परफेक्ट असा रेडी झालेला आहे. तर बघा मग फायनली जे काही आपले टप्प्याटप्प्याचे पार्ट होते तर ते कटिंग वगैरे झालेले आहे, बऱ्यापैकी स्टिचिंग झालेले आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही पॅन्टचा पार्ट आहे तर तो इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचा. तर बघा काठाच्या साईडने मी इथे सेंटरला बरोबर ठेवून एक कडेने टीप मारून घेतली. काठ थोडासा खाली मी एक्स्ट्रा सोडून दिलेला आहे, तर तो लक्षात राहू द्या. आता इथून टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, वरच्या साईडला सुद्धा आपल्याला काटोकाट व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला आठवत असेल की कटिंगच्या वेळेस आपण एक्स्ट्राचं 5 इंच घेतलं होतं. ठीक आहे, तर बघा मी ह्या पद्धतीने वरच्या साईडला मार्किंग केली आणि तो एक्स्ट्राचा कपडा आतमध्ये फोल्ड केला आणि बरोबर इथून कडेने आपण आता हे अस्तर आणि जो काही आपला साडीचा कपडा आहे तर तो जॉईन करून घेऊयात. एकदम जेवढं शक्य आहे तेवढं कडेने आपल्याला टीप मारायची आहे. लक्षात राहू दे एकदम कडेने, म्हणजे बॉटमच्या साईडला जॉईन केल्यानंतर वरच्या साईडला जॉईन करायचं आणि मध्ये आपला एक्स्ट्राचा कपडा आहे एवढं लक्षात राहू द्या. तर मी व्यवस्थित प्रेस केलं आणि जेवढा आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर त्याच्या आपल्याला इथे या पद्धतीने 3 प्लेट्स टाकायच्या आहेत. ॲक्च्युली त्यामुळे काय होतं की आपल्याला साडी एकदम कम्फर्टेबल बसते आणि जरा लूकसुद्धा छान असं आपण नऊवारी स्वतः नेसली आहे की काय त्या टाईपमध्ये लूक येतं. त्यामुळे मग हे आपण 5 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे मध्ये 3 प्लेट्स टाकत असतो. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एकसारख्या इथे 3 प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आणि बघा मी इथे पिनासुद्धा लावते, म्हणजे ते नंतर स्टिच करताना आपल्याला सोपं जावं आणि प्लेट्स व्यवस्थित तिथेच आल्या की बाकीचं लूज वगैरे कपडा खाली पडायला नको, खाली पण नाही आणि वरती पण नको त्यासाठी. तर बघा परफेक्ट अशा प्रेस करून घेतलेल्या आहे. आणि आता यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने आता आपण उलटा करून घेऊयात आणि आपल्याला आता कडेकडेने ते जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने उलटं केलं की जो काही जे शेप आहे तिथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायचं. तर इथे या प्लेट्स व्यवस्थित पुन्हा प्रेस करून घ्यायच्या आहे, म्हणजे बरोबर तशाच एकसारख्या त्यावर टीप येईल आणि त्या प्लेट्ससुद्धा एकसारख्या दिसाव्यात यासाठी. आणि हा जो काही जे शेप आहे आपल्या पॅन्टचा तर तिथून आता आपण इथे टीप मारायला सुरुवात करूयात. हे बघा तर एकदम कडेकडेने आपल्याला इझिली ते फक्त जॉईन करून घ्यायचं आहे. तर हा गोलाकार जिथे आहे तिथे सुद्धा व्यवस्थित करा, कुठे गोळा वगैरे होऊन देऊ नका. हे बघा ह्या पद्धतीने इथपर्यंत आणि तिथून आता खाली आपल्याला डायरेक्ट बॉटमपर्यंत सरळ टीप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने एकसारखं पकडून इझिली आपण बॉटमपर्यंत जॉईन करून घेतलं. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे प्लेट्स वगैरे टाकायचे आहेत. तर मी इथे दुसऱ्या साईडला खालच्या साईडने टीप मारायला सुरुवात केली बघा इथून. तर सरळ आता फक्त इथे जे शेपपर्यंत आणि तिथून ज्या काही प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित पुन्हा एकसारख्या ह्या पद्धतीने करून घेतलेल्या आहेत फोल्ड. आणि मग आता आपण जो काही जे आकार आहे तर तिथे व्यवस्थित त्या प्लेट्स प्रेस करत करत इथे टीप मारून घेतली. तर बघा मग फायनली ही पॅन्ट आणि आपला जो काही मेन फॅब्रिक होता तर तो जॉईन झालेला आहे. आता मी ह्या पिना काढून घेतल्या आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे आपला साडीचा अस्तरपेक्षा एक्स्ट्राचा तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात.
हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित. तर खाली तर आपल्याला एक्स्ट्राची साईडला काही गरज नव्हती, पण कसं तुम्ही बरेच जण नवीन शिकत असतात, मग अशा वेळेस आपल्याला काही कपडा कमी पडायला नको, त्यामुळे मग कटिंग करताना मी थोडंसं एक्स्ट्रा घ्या असं सांगितलेलं होतं. म्हणजे कसं की कमी पडायला नको, जास्त झालं तर ह्या पद्धतीने आपण ते कटिंग करू शकतो. तर बघा आता पॅन्टचा हा एक पार्ट आपला पूर्ण परफेक्ट असा रेडी झालेला आहे. इथे बघू शकता प्लेट्स वगैरे एकदम छान आलेल्या आहेत, खालचा पार्टसुद्धा एकदम परफेक्ट. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसरा पार्टसुद्धा इथे पॅन्टचा रेडी करून घेऊयात. तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात फायनली पॅन्टचे दोन्ही पण पार्ट्स आपले परफेक्ट छानसे फिनिशिंग सहित इथे रेडी झालेले आहेत. बॉटम पण छान आलेला आहे, त्याचबरोबर वरच्या ज्या काही आपण एक्स्ट्राच्या म्हणजे एक्स्ट्राच्या कपड्याचे 3-3 प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्यासुद्धा परफेक्ट अशा आलेल्या आहेत. त्यानंतर इथे आता तुम्ही बघू शकतात की दोन्ही पॅन्ट आणि आपला मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा इथे रेडी झालेला आहे. एवढंच नाही तर आपला काष्टा आणि पदर हे दोन्हीसुद्धा इथे रेडी झालेलं आहे. म्हणजे नऊवारी साडीसाठी आपल्याला जे काही पार्ट्स लागतात तर ते सगळे फायनली आपण रेडी करून घेतलेले आहे. तर आता आपण हे जोडायला सुरुवात करूयात. तर बघा मी ज्या पद्धतीने हे पार्ट्स ठेवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने हे पार्ट ठेवून घ्यायचे. आणि ही जी काही म्हणजे मी बघा जी उजवी साईडची पॅन्टचा पार्ट आहे तर त्यावर आपल्याला हा जो काही मधला शेप आहे तर तो उलटा ठेवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. आणि बघा हे दोन पार्ट ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला खालीसुद्धा बॉटमपर्यंत ते जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जे शेपपासून खाली डायरेक्ट बॉटमपर्यंत. तर बघा आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने ठेवायला सांगितलं होतं आणि पिना लावल्या होत्या सेम त्याच पद्धतीने आपण इथे डायरेक्ट मशीनवर ठेवलं आणि साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला हा जो काही जे पार्ट आहे तर तो इथे जोडून घ्यायचा आहे. तर तो जोडताना गोळा वगैरे होऊन देऊ नका. आणि ॲक्च्युली आपण मार्किंग केलेली आहे त्यामुळे तर आपले काटोकाटच येणार आहे, बट ठीक आहे, 1-2 लाईन पुढे मागं झालं तर ते एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंत टिप मारल्यानंतर इथून डायरेक्ट कंटिन्यू खाली बॉटमपर्यंत आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा बघा अर्धा इंचाचं मार्जिनच आपण ठेवलेलं आहे व्यवस्थित. ह्या पद्धतीने मग आपण इथे हे जोडून घेतलं, तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि बघा हे जोडून झाल्यानंतर शक्यतो ह्या पार्ट्सला डबल टिप देत चालायची, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. कारण की आता हे पुन्हा आपल्याला त्यावर काही गोष्टींना डबल टिप इथे मारता येत नाही, त्यामुळे मग आधीच डबल टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा हे पार्ट जोडून झालेले आहे. आता यानंतर काय करायचं आहे, हे पार्ट्स ओपन वगैरे काहीच करायचं नाही, हे असंच ठेवायचं आहे. आणि यावर आता आपण दुसऱ्या साईडचा पॅन्टचा जो काही पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने उलटा ठेवायचा आहे. लक्षात राहू द्या, उलटा ठेवलेला आहे. आणि बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आता आपण हा जो काही जे शेप आहे तर त्यावर इथे टिप मारून घ्यायची आहे. फक्त जे शेपवरच मारायची आहे, खाली कंटिन्यू मारायची नाही, लक्षात राहू द्या. आणि इथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने मी डबल टिप देऊन घेते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. ठीक आहे. तर बघा मग हे आपण इथे जोडून घेतलं, लक्षात राहू द्या. आधी मी जसं सांगितलं तसं ठेवायचं आहे आणि त्यावर दुसऱ्या पॅन्टचा पार्ट उलटा ठेवायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित सरळ होतं. आणि फक्त जे शेपलाच आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा ओपन केल्यानंतर हे पार्ट्स ह्या पद्धतीने इथे तयार झालेले आहे. ठीक आहे. आता हे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि आपल्याला मी ज्या साईडने बसलेली आहे त्या साईडने म्हणजे उजव्या साईडने आपल्याला हा पदर जोडून घ्यायचा आहे. तर हा पदर मी सरळच ठेवलेला आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे खालचा साडीचा पार्ट पण सरळ आहे आणि पदरसुद्धा सरळच ठेवायचा आहे. आणि बघा मग साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचं. तर बघा जे शेप आणि आपण हे प्लेट्स म्हणजे ज्यावेळेस पदर रेडी केलं होतं त्यावेळेस आपण मोजूनच घेतलं होतं, साधारणतः 10.5-11चं आपल्याला ते हवं होतं. तर बघा मग ते बरोबर आपलं काटोकाट इथे बसलेलं आहे, तर आपण बरोबर ती टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा आता हे जोडून झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर यावर तुम्ही डबल टिप देऊ शकतात, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. तर बघा मग पदर जोडून झाल्यानंतर ह्या पद्धतीने ओपन केले की ते असं दिसतं. ठीक आहे. आता काय करायचं, हा पदर आतमध्येच आपल्याला इथे ठेवायचा आहे व्यवस्थित फोल्ड करून. आणि आता आपल्याला इथे काष्टा जोडायचा आहे. तर जो काही काष्टा आहे तर तो ह्या पद्धतीने ओपन करू आणि बघा तो सरळ आपल्याला असा पाहिजे नाही, तर आपण तो उलटा ठेवूयात. म्हणजे खालची साडी सरळ आहे आणि काष्टा त्यावर उलटा ठेवायचा आहे. आणि इथे आपल्याला फक्त जो काही दोन्ही साईडचा जे शेप आहे तर तिथे टिप मारायची. तर बघा मी इथे पिन लावून घेतली आणि त्याचबरोबर खाली आता जो काही गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला 1-1 इंचाच्या प्लेट्स टाकायच्या आहे आणि या पद्धतीने इथे बॉटमला जोडून घ्यायचं आहे. बॉटमला शक्यतो खालून 5 इंचापर्यंत प्लेन जोडायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे आणि जिथे जे शेप संपतो त्याच्या खाली. ठीक आहे. आता तुम्हाला स्टिच करताना लक्षातच येईल, तर ह्या पद्धतीने इथे पिना लावून घेऊयात. बघा बॉटमला पण आणि वरती जे शेपला सुद्धा. आणि बघा मग आता जे शेप जो आहे तर तिथून आपण इथे
टीप मारायला सुरुवात करूया. तर बघा मी इथे पिन काढून घेतलेली आहे आणि साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत आपण इथे टीप मारून घेऊयात इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर आता कंटिन्यू खाली आपल्याला पुन्हा ते जोडायचं आहे, पण आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. त्याचबरोबर खालून बघा साधारणतः 4.5-5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेते, कारण की तिथपर्यंत आपल्याला सरळ काठ जोडायचं आहे, तिथे प्लेट्स नको आहे त्यामुळे. तर बघा मी 5ला मार्किंग केली. ठीक आहे. आणि आता उरलेला मधल्या शेपमध्ये आपण ह्या 1-1 इंचाच्या प्लेट्स टाकून घेऊयात. तर प्लेट्स आपल्याला बघा ह्या पद्धतीने वरच्या साईडला फोल्ड करायच्या आहे. हे बघा 1-1 इंचाच्या. ही झाली की पुन्हा कंटिन्यू वरती खाली करायचे नाही, नाही तर मग ते पुन्हा आपला नऊवारीचा शेप चेंज होतो. त्यामुळे आठवणीने मी ज्या पद्धतीने प्लेट्स फोल्ड करत टाकलेल्या आहेत तशाच टाकायच्या आहे, खाली उलट्या त्या फोल्ड करू नका. तर बघा मी म्हणजे लक्षात राहू दे, जे शेपपर्यंत आपण सरळ जोडलेला आहे तिथून खाली 1-1 इंचाच्या प्लेट्स टाकायच्या आणि बॉटमपासून सुद्धा आपण मार्किंग केलेली आहे साधारणतः 4.5-5 इंचाला आणि तिथपर्यंत फक्त प्लेट्स बसवायच्या आहे आपल्याला मधल्या शेपमध्ये आणि तिथून जी काही मार्किंग केली तिथून खाली सरळ टीप मारायची आहे. तर बघा व्यवस्थित गोलाकारच कटिंग केलेली होते काष्टा कटिंग करताना, तुम्हाला आठवत असेल. त्यामुळे बरोबर अशा गोलाकार प्लेट्ससुद्धा इथे आलेल्या आहे, एकदम परफेक्ट छान फिनिशिंग सहित. आणि बघा इथपर्यंत प्लेट्स झाल्यानंतर आता सरळ आपण टीप मारून इथे व्यवस्थित लॉक करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा दुसऱ्या साईडचा आता आपण खालच्या साईडने जोडायला सुरुवात करूयात. फक्त कन्फ्यूज होऊ नका, खूप पार्ट्स आहेत त्यामुळे पिना शक्यतो लावायच्या म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. तर बघा 5 इंचापर्यंत मी पुन्हा एक मार्किंग करते, तिथपर्यंत आपण व्यवस्थित सरळ टीप मारून घेतली आणि वरती 1-1 इंचाच्या प्लेट्स. आता बघा बॉटमपासून सुरुवात केली त्यामुळे प्लेट्स वरच्या साईडला आपण फोल्ड करतोय. मग अशी जे शेपपासून होती त्यामुळे खालच्या साईडला फोल्ड केल्या होत्या. हा पॉईंट लक्षात राहू द्या. प्लेट्स जरी वरती खाली झाल्या तरीसुद्धा मग आपली साडी चुकू शकते, आपल्याला जसं लूक पाहिजे तसं येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक मी ज्या पद्धतीने ज्या साईडला प्लेट्स फोल्ड करते सेम तसंच करायचं. आणि आता इथे काय करायचं, जिथे जे शेप आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स बसवायच्या आहेत. फक्त बघा इथपर्यंत 1-1 इंचाच्या साधारणतः टाकायच्या आहेत आणि भरपूर मोठ्या प्लेट झालेल्या आहेत त्यामुळे आपल्या साडीचा शेप काष्टाचा बॅक साईडने खूप सुंदरसुद्धा येणार आहे आणि आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा राहणार आहे. जर का खूप छोट्या प्लेट्स वगैरे कमी कपडा असला की फार कंजेस्टेड वाटते, पण ही छान येईल. आणि तिथून प्लेट संपला बघा जे शेपपासून. आता पुन्हा आपण कंटिन्यू सरळ टीप मारून ते जोडून घेऊयात. पिन तर लावलेलीच होती, लक्षात राहू द्या. मी तुम्हाला आधी पिन कुठे लावायची ते सांगितले, टीप कशी मारायची आणि मग टीप मारून दाखवली. म्हणजे तुम्हाला कसं जोडायचं आणि टीप मारताना कुठल्या गोष्टींची काळजी घेत जोडायचं हे सुद्धा सहज लक्षात यावे यासाठी. तर बघा जोडून झाल्यानंतर ते ह्या पद्धतीने दिसते. त्यानंतर आता ह्या पद्धतीने फोल्ड करायचं, म्हणजे इकडचा जे शेप त्यावर दुसरा पॅन्टचा जे शेप टाकलेला आहे आणि तिथून आता आपल्याला टीप मारून घ्यायची. तर बघा मग मी ज्या पद्धतीने सांगितलं सेम त्याच पद्धतीने तुम्ही फोल्ड करून मग मशीनवर टीप मारायची आहे. म्हणून मी आधी तुम्हाला सांगते कसं जोडायचं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते, कन्फ्यूज होऊ नका. तर बघा मग इथून जे शेप आपण जोडून घेतलेला आहे आणि इथे व्यवस्थित तो लॉकसुद्धा करून मी डबल टिपसुद्धा देऊन घेते. फक्त जे शेप जोडायचा आहे, तिकडचा पार्ट इकडच्या पार्टवर ठेवल्यावर फक्त जे शेपच जोडायचा आहे, खाली कंटिन्यू नाही. आता हे जोडून झाल्यानंतर आपण जशी पॅन्ट जोडतो ना तसं आपल्याला हे जोडून घ्यायचं. तर मधल्या आपला काष्टा पदर जो काही कपडा असेल तर तो सगळा आतमध्ये फोल्ड करायचा आणि बघा या पद्धतीने मग पॅन्टचा शेप आलेला आहे आणि तिथून आपण आता अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात. लक्षात राहू द्या काष्टाचा कपडा आपल्या पदराचा कपडा कुठेही टीप मारताना मध्ये यायला नकोय. तर मी व्यवस्थित सगळा आतमध्ये तो फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तसंच करायचं. ज्या काही आपल्या स्टिचिंग करताना प्लेट्स वगैरे येतील तर त्या प्रॉपर व्यवस्थित पकडा, म्हणजे मग ते सरळ येईल, नाही तर पुन्हा टीप मारून त्या उलट्या वगैरे होतील. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग फायनली आपण पॅन्टला कशी ॲक्च्युली आपण जी आपली साधी सलवार वगैरे असतो त्याला जशी फिटिंग करतो सेम तसंच केलं. खाली व्यवस्थित लॉक करायचं आणि आता आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात. म्हणजे बघा स्टिचिंग करताना मी जिथे जिथे डबल टिप सांगते तिथे तिथे तुम्ही डबल टिप देत चालायची आहे, म्हणजे मग व्यवस्थित तुम्हाला पण लक्षात येईल आणि ती पॅन्टसुद्धा व्यवस्थित पॅक होईल. पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच करावं लागणार नाही. त्यामुळे स्टिचिंग करताना शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची. ठीक आहे. तर बघा आता हे फायनली झालेलं आहे. तर मी तुम्हाला आता हे सरळ करून दाखवते. तर बघा मग ह्या पद्धतीने पॅन्टचा शेप आलेला आहे. तर हे आपण बाहेर काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला ही पॅन्ट ॲक्च्युली सरळ करायची आहे ह्या पद्धतीने. आणि बघा जो पुढचा शाई मस्तानीचा आपल्या प्लेट्स आहेत तो पदर वगैरे सगळं व्यवस्थित आपण ते करून घेऊयात. बघा इथे सेंटरला आपल्याला आता
ही जी काही पुढच्या प्लेट्स आहेत तर त्या लावून घ्यायच्या आहे. बघा इथे छान असे पॅन्टमध्ये म्हणजे शेप छान आलेला आहे ॲक्च्युली. आता हे ह्या पद्धतीने फोल्ड करून बरोबर जेवढं आपली रुंदी आहे तर ती बरोबर सेंटरला येईल ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. तर मी इथे सध्या पिन लावलेली आहे आणि मागचा जो काही काष्टा आहे तर तो सुद्धा बघा इथून फोल्ड करायचा, बरोबर प्लेट्स टाकायच्या आहे. जेवढ्या आकाराचा आपला काट आहे ना त्याच्यापेक्षा थोड्याशा छोट्याशा इकडच्या प्लेट्स टाकल्या की इथे पिन लावून घेऊयात आपण एक, आणि पुन्हा इकडच्या प्लेट्स इकडच्या साईडला टाकायचं आहे. म्हणजे एकदम छान परफेक्ट असा आपला इथे काष्टा तयार होतो. हे बघा छोट्या छोट्या म्हणजे जेवढा गॅप आहे त्याच्यात जेवढ्या बसत आहे प्लेट्स तेवढ्या प्लेट्स टाकायच्या आहेत. हे बघा आणि ह्या पद्धतीने आता इथे मी पिन लावून घेते. आता बघा इथे म्हणजे मागच्या काष्टाला पण पिन लावली आणि पुढचा जो काही शेप आहे तिथे सुद्धा पिन लावलेली आहे. तर आता जिथे पिन लावलेली आहे तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर आता ती मशीनवर कशी मारायची तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा मग आता सगळ्यात आधी जो काही काष्टा आहे तर तिथे आपण टिप मारूयात. त्या प्लेट्स व्यवस्थित पिन वगैरे लावलेलीच आहेत तर त्या फक्त प्रॉपर एकसारख्या पकडायच्या आहे. बघा ह्या पद्धतीने पुन्हा एकदा पिन काढून घेतलेली आहे आणि मग आता ते आपण जोडून घेऊयात. खालचा पार्ट बरोबर साईडला करून घ्यायचा आहे बरं का. आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा आता पिन काढून घेऊयात. त्या प्लेट्स प्रॉपर मी बरोबर एकावर एक पुन्हा एकदा पकडून घेते, म्हणजे त्या वरखाली वगैरे व्हायला नको ना त्यामुळे. आणि मग इथे टिप मारून घेते. आता आपला काष्टा काठावर डिपेंड होता किती छोटा मोठा येणार ते. तुमचा काठ मोठा असेल तर मोठे मोठे छान अशा काष्टा येईल त्याचा. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने टिप मारून घेऊयात आपण आणि इथे काष्टा आपला हा पॅक झालेला आहे. म्हणजे मेन पार्टला म्हणजे जी काही आपण पॅन्ट्स आधी कटिंग वगैरे केलेली होती त्याला तो अटॅच झाला. आता काष्टा व्यवस्थित परफेक्ट झाल्यानंतर पुढचा भाग जो आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचा. तर मी इथे पिना तर लावलेलाच आहे. बघा बरोबर जो काही रेडी केलेला आहे तो ह्या पद्धतीने सेंटरला म्हणजे अर्धा पार्ट तिकडे आणि अर्धा पार्ट इकडे आला पाहिजे. सेंटरपासून जॉईंट आहे ना तिथून. आणि ह्या पद्धतीने टिप मारून आता आपण हे सुद्धा ह्या पॅन्टला व्यवस्थित परफेक्ट असं जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा आता पुढच्या ह्या प्लेट्स आणि मागचा काष्टा हे दोन्ही आपले जॉईन झालेला आहे. आणि यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की इथे वरती नाडीला बांधायची आपल्याला. तर त्यासाठी छोटासा नेफा तयार करायचा. तर तो इथे बघा किती रुंदी आहे चिली आधी मोजून घेऊ. तर ते आहे 13.5. तर मग आता आपण इथे 15चं कटिंग करू कारण की थोडंसं फोल्डिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यामुळे. तर बघा इथे आता अस्तरचा आपण कपडा घेऊयात. तर बघा मी इथे डबल फोल्ड ऑलरेडी करून घेतलं कारण पुढचा आणि मागचा भाग असं दोन्ही पण लागणार आहे. तर 15ला मार्किंग केली आणि उभी इथे बघा 2.5ला मार्किंग करून घेते. तुम्हाला जेवढ्याचा नेफा हवा आहे तेवढा. तर रेडी तर शक्यतो आपल्याला 1.25च करायचा आहे, जास्त पण नकोच आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इकडच्या साईडला सुद्धा 2.5चं आपण मार्किंग करून घेऊयात आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊयात या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. एक्स्ट्राची गरज नाही आहे कारण की 13.5मध्ये ऑलरेडी आपण 1.5 एक्स्ट्रा घेतलेला आहे तेवढं आपल्याला सफिशियंट आहे. आणि बघा आता हा काठ आपण म्हणजे साडी बऱ्यापैकी शिवून झालेली आहे. त्यानंतर एवढं उरलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा स्टिच करायचा आहे बट ठीक आहे. त्याच्यासाठी थोडासा काठ मी ठेवून दिलेला आहे आणि हा काठ इथे कट करून घेतला कारण की वरती जर का नेफाला काठ लावला की आपल्या नऊवारीला अजून छान असं लूक येईल. जर का तुमचा काठ उरला नाही तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर उरला असेल तर तुम्ही लावू शकतात म्हणजे छान अजून नऊवारी दिसेल. तर ह्या पद्धतीने आधी इथे जॉईंट देऊन दिला बघा. आणि आता आपल्याला अस्तर आणि हा काठ एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर इझिली फक्त कडेकडेने आपल्याला सरळ टिप मारायची आहे. यामध्ये अवघड असं काहीही नाही आहे कारण की ते आतमध्ये फोल्ड करणार आहोत त्यामुळे फिनिशिंगची टिप म्हणजे असं उलटं करून सरळ दाब टिप देण्याची इथे गरज नाही आहे. सरळ सरळ आपल्याला फक्त हे काठ जॉईन करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे थोडासा काठ कमी होता तर तो सुद्धा मी इथे जॉईन केला आणि दुसऱ्या साईडने म्हणजे ॲक्च्युली चारही साईडने आपण ही पट्टी आणि काठ एकमेकाला जॉईन करून घेतलेला आहे. आता ही जॉईन झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे साडीचा कपडा वगैरे तर तो इथे आपण कट करून परफेक्ट मापाची आपली जेवढी नेफा पट्टी आहे तेवढी इथे तयार करून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने मग मी कट करून घेते. व्यवस्थित एकसारखं कट करायचं आहे म्हणजे आपला नेफा दिसायला छान एकसारखा दिसेल त्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता हे एक्स्ट्राचं कटिंग करून परफेक्ट असं आपली ही नेफापट्टी इथे तयार झालेली आहे. आता काय करायचं इकडून ह्या पद्धतीने फोल्ड करून एक टिप मारून घेऊयात. तर एकाच साईडने मारायची आहे, दुसऱ्या साईडने आपण जॉईन केल्यानंतर मारू कारण की कमी वगैरे पडायला नको आणि आपल्याला अंदाज पण येईल त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता जिथून पदर असतो म्हणजे उजव्या साईडने आपण घातल्यानंतर तर त्या साईडने आपण इथे आता नॉट
बांधायचं करणार आहोत. म्हणजे तिथूनच मग मी सेंटरला बरोबर मार्किंग केली आणि तिथून जोडायला सुरुवात केली. तर साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून जोडायचं आहे. आणि ही नेफापट्टी आपण उलटी ठेवलेली आहे आणि बाकीची साडी सरळ ठेवलेली आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. आणि बरोबर व्यवस्थित फिरवत आता आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गोलाकार साडीला इथे आपल्याला ही नेफापट्टी लावून घ्यायची आहे. फक्त जोडताना काष्टाच्या प्लेट्स वगैरे किंवा पुढच्या भागाच्या प्लेट्स वगैरे कुठे फोल्ड होणार नाही, पदर त्यामध्ये टिपमध्ये येणार नाही, याची थोडीशी काळजी घेत आपण जोडून घ्यायचं. तर बघा इथपर्यंत जोडलेलं आहे आणि इथे पुन्हा लास्टला मी फोल्ड केलं, डबल टिप देऊन तिथे लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. आता बघा इथे एक फोल्ड केलेला आहे, तिथे एक सरळ टिप मारून घ्यायची. बघा आधी मारली नव्हती कारण मी म्हटलं जोडल्यानंतर जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं पट्टी आपण इथे करू शकतो. तर बघा ह्या पद्धतीने आता पुन्हा ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे. जिथे आधीची टीप आहे एक्झॅक्टली त्यावरच ती टीप येईल याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान येईल आणि एकसारखी आपली ती नेफापट्टी तयार होईल. तर बघा बरोबर आतल्या साईडने मी फोल्ड केली आणि जी काही जॉईंटची पट्टी आहे तर ती सुद्धा आपण आतमध्येच फोल्ड करून घेतलेली आहे. आणि बघा ह्या पद्धतीने मग आपण टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखं पकडत आणि वरती काट आलेला आहे, त्यामुळे बघा आपल्या साडीला खरंच अजून सुंदर असं लूक आलेला आहे. आणि बरोबर इथपर्यंत एकसारखी टीप मारून इथे शेवटी आपण बघा दोन्ही पण पार्ट्स बघा ह्या पद्धतीने एकमेकाला जॉईन करून डबल टिप देऊन घेणार आहोत, म्हणजे ती व्यवस्थित तिथे पॅक होईल यासाठी. आता तिथे डबल टिप दिल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की बघा वरच्या साईडला बरोबर फिनिशिंग सहित छान असं आपली ही साडी रेडी झालेली आहे. ॲक्च्युली हा काट आहे त्यामुळे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा फायनली आता इथे आपले वरती नेफास पट्टीसुद्धा लावून झालेली आहे आणि याच्यामध्ये आता नॉट जी बनवायची आहे तर उरलेल्या कपड्याची बनवूयात. तर तो कपडा मी नंतर डायरेक्ट कट करेल जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवून होईल, जेवढा उरेल तेवढा. ठीक आहे. तर बघा हा बॅक साईडचा काष्टा वगैरे एकदम परफेक्ट असा छान रेडी झालेला आहे. पदरसुद्धा छान तयार झालेला आहे, पुढचा शेपसुद्धा छान आलेला आहे. तर बघा मग फायनली आपली इथे शाही मस्तानी नऊवारी साडी संपूर्ण स्टिच करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात हा पुढचा पार्ट, पुढच्या प्लेट्स एकदम परफेक्ट अशा व्यवस्थित एकसारख्या आलेल्या आहेत. आणि इथे नेफाला आपण काट लावला होता त्यामुळे त्या साडीला अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे. त्याचबरोबर बॅक साईडचा काष्टासुद्धा बघा एकदम परफेक्ट असा छान आलेला आहे आणि लूज पण आहे भरपूर, म्हणजे कम्फर्टेबल आपल्याला राहील बसताना उठताना वगैरे. आणि आपला पदरसुद्धा बघा एकदम छान असा आलेला आहे. सो फायनली आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीची ही जी काही साध्या साडीपासून नऊवारी साडी स्टिच केलेली आहे तर ही कंप्लीट स्टिच करून झालेली आहे आणि खूप सुंदर असं लूक आलेला आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करा. सो बघा मग फायनली एकदम छान परफेक्ट अशी नऊवारी साडी आपली स्टिच झालेली आहे. तुमच्या लक्षातच आलेलं असेल संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट नऊवारी साडी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी. तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.